देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा. म्हाळसेचा राग जर अनावर झाला तर राग लागेल. जिवंत माणसाची शिळा होईल. दुथडी भरून वाहणारी नदी आटून जाईल. हिरवी झाडं सुकून जातील. परंतु देवा, वेळ आली आहे. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. म्हाळसा देवींचा क्रोध शांत करून सगळ्यांचं संरक्षण करणं आवश्यक आहे देवा. तिच्या रागामुळे जे काही अनिष्ट घडेल ते मी स्वतःवर घेईन. दुसरा मार्ग नाही. देवा, आता राज्याभिषेकाचा सोहळा होणार आहे. सर्वत्र आनंद आहे. ह्यात त्यांच्या रागाचं कारण मला समजलं नाही देवा. तिला असे वाटते आहे की विवाहाच्या दिवशी मी ज्या मुलीला भेटायला गेलो होतो तिला राज्याभिषेकाचे विशेष निमंत्रण दिले आहे. तिला असे वाटते आहे की तिच्यासाठी मी विशेष व्यवस्था केली आहे. देवा, आपण जरी असं केलं नाही तरी म्हाळसा देवींचा संशय योग्य दिशेने जातो आहे. बाणई हीच ती कन्या आहे जी या राजवाड्यात येणार आहे. ह्याची चाहूल म्हाळसा देवींनी कशी ओळखली देवा? आपण कोण आहोत हे जरी तिच्या स्मरणात नसले तरी तीच पार्वती. तीच दुर्गा, तीच व्याघ्रेश्वरी, तीच महाकाली आणि ह्या महालक्ष्मी. आम्ही इथे नसताना आमची आठवण काढत आहात हे माहित नव्हतं. देवी, आम्हाला आपला विसर पडणं शक्य नाही. याचा मला आनंद आहे. मी आपल्याला एक गंभीर गोष्ट सांगायला आले आहे. माझ्या असं लक्षात आलं आहे की 2 महत्त्वाची निमंत्रणं पोचली की नाही याची खात्री अजून झालेली नाही. देवी, आपण कुठल्या निमंत्रणाविषयी बोलत आहात? पहिलं निमंत्रण म्हाळसेच्या घरी पोचलं का? तिच्या माता पित्याला जर निमंत्रण मिळाले नसले तर आज मी तिच्या पुढे निरुत्तर होणार प्रधानजी.
देवा, असं होणार नाही देवा. सेवकाला नेवासेला पाठवलं आहे. देवी, दुसरं निमंत्रण? नारद मुनी इकडेही ते आलेच नाहीत. याआधी त्यांची म्हाळसेशी भेट झाली आणि त्यानंतर ते जेजुरीत आलेच नाहीत. नारद मुनी येणार, निश्चित येणार. परंतु इथे येताना ते बाणाईला भेटून येणार. काय झालं इतकं दचकायला? कुठे काय? काही नाही अगं. थांबला ती का? तुला अचानक इतका घाम का आलाय? हो ते काही नाही अगं. लतिका, तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? नाही म्हाळसा. नक्की? हो. म्हाळसा, आत्ताच लक्ष्मी देवी येऊन गेल्या. लक्ष्मी देवी येऊन गेल्या? अगं मग मला बोलवायचं नाही का? अगं मी तुलाच निरोप द्यायला येत होते, पण त्यांनीच थांबवलं मला. म्हणाला की पुन्हा येईन मी. काही निरोप होता माझ्यासाठी? नाही, विशेष काही नाही अगं. सहजच आल्या होत्या त्या. म्हणाला की त्या निमित्ताने का होईना तुझ्याशी बोलणं होईल. खूप छान आहेत त्या. त्या मला नेवासेची कधी आठवणच येऊ देत नाही. त्यांच्याशी बोललं की मन हलकं होतं. त्यांच्या रूपाने मला तुझ्यासारखी जेजुरी सखी मिळाली. हो ग, मलाही म्हणाला एकटं वाटून घेऊ नकोस म्हणून. लतिका, तुझं त्यांच्याशी असं काय बोलणं झालं की तुला अचानक इतका घाम आलाय? इतकी कावरी बावरी का झाली असती? काही नाही अगं. म्हाळसा, मी त्यांना केवळ इतकंच म्हणाले की मला तुझी खूप काळजी वाटत आहे. तुझी सारखी चिडचिड वाढली ना की मला कळत नाही अगं मी काय करावं. मी केवळ माझी काळजी त्यांच्याकडे बोलून दाखवली इतकंच. लतिका, हे सारं का घडतंय हे तुला ठाऊक आहे. हे त्यांना देखील चांगलेच ठाऊक आहे. तुला हे त्यांना सांगायची काय आवश्यकता होती? म्हाळसा, अगं गैरसमज नको करून घेऊ. मला असं वाटलं की मी या विषयावर त्यांच्याशी बोलावं. मनात कितीही आलं तरी थेट नाही बोलू शकले मी त्यांच्याशी. पण म्हाळसा, आता देवांचा राज्याभिषेक होणार आहे आणि त्यावेळी ती मुलगी खरोखरच आली तर
त्यावेळी यांची कितीही मोठी भक्त असली तरी मी तिला भेटणार नाही. इतकंच काय, जर ती माझ्या समोर खरंच आली आणि जर मी तिला ओळखलं तर मी काय करेन मला ठाऊक नाही. पण मी इतकंच सांगते, तेव्हा जे काही घडेल ते नक्कीच प्रसन्न नसेल, ते कटूच असेल. प्रधानजी, आपण नेवासेला निमंत्रण पाठवले हे अगदी उत्तम केलेत. ते अत्यंत महत्वाचे होते. म्हाळसेला आनंद वाटेल असे काहीतरी घडलेले आहे. स्वाभाविक आहे देवा. माता पित्यांना भेटून म्हाळसा देवींनाही खूप बरं वाटेल. विवाहानंतर एकदम नवीन माणसं, नवीन वातावरण, नवीन दिनक्रम, ह्यात त्यांचे माता पिता आले तर म्हाळसा सगळे राग रुसवे विसरून जातील. असे झाले तर चांगलेच आहे, पण आई वडिलांना भेटून दुःखाची उजळणी व्हायला नको. असे गंभीर नका हो. मी, म्हाळसा आणि बानू या संदर्भात काहीही घडले तरी तुम्ही गंभीर झालेले मला नाही चालायचे. खरं तर तुम्हाला प्रसन्न ठेवणे हे माझे दायित्व आहे. कारण माझ्या इच्छेचा मान ठेवून तुम्ही इथे थांबण्याचे ठरवले. देवा, आम्हाला काय वाटत आहे याचा विचार आपण नका करू. कारण आपण आमच्यावर जे दायित्व सोपवलं आहे ते पार पाडण्याव्यतिरिक्त आम्ही दुसरा काय विचार करणार. जी काही परिस्थिती असेल त्यात आम्ही म्हाळसाला एकटं सोडणार नाही, काहीही झालं तरी. प्रधानजी, आता आपण दुसऱ्या निमंत्रणाबद्दल बोलूया. नारद मुनींचे काय झाले? देवा, मी नारद मुनींना आजच निमंत्रण पाठवतो. आज नाही, त्यांना आत्ता निमंत्रण पाठवा. त्यांचं इथे येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि निमंत्रण कसले, त्यांना आत्ता बोलवून घ्या. जशी आपली इच्छा देवा. नारायण नारायण. देवा, प्रभू, माते, हे प्रभू, आज आपण अचानक स्मरण केलेत. काही महत्वाचे असल्याशिवाय आपण मला बोलवणार नाही. माझ्याकडून काही चूक झाली आहे का? नाही, म्हणजे तसे असल्यास आपण सांगण्याआधी मी आपली क्षमा मागतो. मुनिवर, आपण समजताय तसं काही नाही. चिंता नको. नारायण नारायण. आता मला बरे वाटले. बसा मुनिवर. असे कसे? समोर प्रत्यक्ष श्री महादेव, श्री विष्णू आणि महालक्ष्मी माता असताना मी आसन कसे ग्रहण करायचे? मुनिवर, राज्याभिषेकाचा विषय आपणच काढला.
आम्ही त्याला होकारही दिला. आता सगळेजण सोहळ्याच्या पूर्व तयारीलाही लागले आहेत आणि आपणच दिसेनासे झाला. क्षमा असावी देवा, पण मी जरा भ्रमण करीत होतो. चंदनपुरीत असो. मुनिवर, श्री खंडेरायांनी आपल्यावर एक अत्यंत महत्वाचं कार्य सोपवलं आहे. माझ्यावर? ते काय प्रभू? श्री खंडेरायांच्या राज्याभिषेकाचं पौरोहित्य आपणास करायचं आहे. येऊ का? माधव शास्त्री, आपण पुढील चर्चा नंतर करू. या आपण. या. विवाह कार्यानंतर आज बऱ्याच दिवसांनी दिसलात. होय, शेजारच्या गावी गेलो होतो. विवाहानंतर पहिल्यांदाच भेटीचा योग येतो आहे. तिकडे जेजुरीत म्हाळसा देवींचे सर्व कुशलमंगल आहे ना? अहो, कुशल मंगल असणारच. खंडेरायांच्या कृपेमुळे आमची म्हाळसा अगदी सुखात असेल. खरंय. आता आमच्या प्रस्थानाची वेळ आली आहे. उद्या प्रातःकाळी आम्ही निघणार आहोत. विवाह कार्यात आपण जे आम्हाला मार्गदर्शन केले त्याची परतफेड मी कशी करू? आता यापुढे आपण आमच्या सोबत नसणार ही कल्पनाच मनाला सहन होत नाही. माझ्या पित्याकडून अपूर्ण राहिलेले कार्य मी माझ्या परीने पार पाडण्याचा प्रयत्न केला, एवढंच. आणि त्यातूनही काही त्रुटी राहिली असल्यास कृपया मला समजून घ्या. माधव शास्त्री, अहो हे काय बोलताय आपण? तिम्मा शेठ, प्रणाम. बोला. मी आज जेजुरीहून आलो आहे सा. जेजुरीहून? अहो, आत्ताच आम्ही म्हाळसाविषयी बोलत होतो. मी आज तुमच्यासाठी सांगावा आणला आहे सा. प्रत्यक्ष श्री मार्तंड भैरवांच्या राज्याभिषेकाचे पौरोहित्य? क्षमा असावी देवा, पण मला असे वाटते की मी यासाठी योग्य नव्हे. म्हणजे हे कार्य खूप अवघड आहे. मुनिवर, आपण असे धास्तावलेले का? का राज्याभिषेकाच्या दिवशी आपल्याला दुसरीकडे कुठे जायचंय का? नाही, तसे नाही. म्हणजे राज्याभिषेकाच्या दिवशी मी जेजुरीतच असणार आहे. मुनिवर, श्री खंडेरायांनी ज्या अर्थी आपणावर हे कार्य सोपवलं आहे त्या अर्थी त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. हो, राज्याभिषेका संदर्भात आणखी एक कार्य आहेच. महाराज, मला खंडेरायासनी ही घोंगडी भेट द्यायची हाय बघा. मुनिवर, या कार्यासाठी होकार देण्यात आपण जो विलंब लावत आहात ते योग्य नव्हे. क्षमा असावी माते, पण मी पुरता गोंधळून गेलो होतो. पण देवाची आज्ञा शिरसावंद्य मानून मी हे कार्य अवश्य पार पाडेल. देवा,
प्रभू, माते, आज्ञा असावी. असं कसं मुनिवर? आपण म्हाळसा देवींना न भेटताच परत निघाला? नाही, नको, मी पुन्हा येईन. मुनिवर, आणि म्हाळसा देवींना जर आपल्याला भेटायचे असेल तर ते अत्यंत महत्वाचे आहे. अर्थातच देवा. मुनिवर, आपण आम्हा तिघांची भेट घेतली, परंतु आपण म्हाळसा देवींना न भेटता परत गेलात तर त्यांना काय वाटेल? विष्णूला प्रिय असलेली तुळस एका शिवभक्ताच्या घरी कशी? मी अशा शिवभक्ताला ओळखतो ज्याच्या घरी बेलाचे झाड आहे आणि त्या खाली शिवलिंग आहे. हो काय हे, जाऊ दे त्यांना. नारायण नारायण.